साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे। आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज ज्यांनी सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, आणि एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले असं सांगून या देशामध्ये ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली ते महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। आज विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ भोकर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पप्पू पाटील कोंडेकर यांच्या प्रचारार्थ आपल्या गावामध्ये उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार पप्पू पाटील, त्याचबरोबर या ठिकाणावरती उपस्थित असलेले तालुका काँग्रेस कमिटीचे आदरणीय प्रतापराव देशमुख, ऍडव्होकेट संदीपरावजी देशमुख, त्याचबरोबर आमचे दुसरे निर्भय वन चळवळीचे आदरणीय संदीपरावजी देशमुख, त्याचबरोबर युवक काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर पाटील मगरे, तालुका अध्यक्ष माननीय प्रशांत पाटील मुंगल, रवींद्र पाटील चव्हाण यांचे प्रतिनिधी आमचे मित्र सुमितजी चव्हाण, त्याचबरोबर श्रीनिवासजी महात्मान, राजू पाटील पवार, या ठिकाणी उपस्थित आदरणीय शिवानंद पाटील शिपरकर, चक्रधरजी करणे, त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कल्याणकर देशमुख साहेब, शंभू पवार, त्याचबरोबर आदरणीय किरकनजी, त्याचबरोबर या ठिकाणावरती उपस्थित मंचावरील सर्वच गावातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय आमचे बालाजीरावजी नागेरीकर, गणपतरावजी नागेरीकर, आणि आमच्या सोबत उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागेरी गावातील एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, तरुण मित्रमंडळी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक मायबापू, विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रचाराच्या दोनही बाजूनं फेऱ्या झाडल्या जात आहेत। आज नागेली गावामध्ये येत असताना, नागेली हे गाव मी आठवत होतो गेल्या 10 वर्षापूर्वीच, नागेली हे गाव कायम काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचं गाव म्हणून ओळखल्या जातं आणि या गावानं काँग्रेस पक्षाचा झेंडा कधीच हाताखाली ठेवला नाही, पण तेवढंच काँग्रेस पक्षानं तुमच्या गावाला सुद्धा दिलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। या गावाला काँग्रेस पक्षानं इतकं दिलंय की या जिल्ह्याचं सर्वोच्च पद या गावामध्ये अनेक वर्ष होतं, आणि कदाचित ती निष्ठा जर या गावानं त्या पदासोबतल्या माणसानं जर ठेवली असती तर मला विश्वास आहे की आजची जी मिरवणूक आहे ती कदाचित तुमच्या गावातल्या माणसाची सुद्धा पप्पू पाटील निघू शकली असती असं मला वाटतं। पण असो, विचारांच्या मागे न लागता कोण्यातरी नेत्याच्या पाठीमाग पाय धरून लागलं का काय होतं याचं उत्तर या जिल्ह्यामधल्या लोकांनी पाहिलेलं आहे। अधिक मला बोलायचं नाहीये, कारण आमचा लढा अशोकराव चव्हाण यांच्या विरोधामध्ये आहे, त्यांनी घाबरून नेलेल्या माणसांच्या विरोधामध्ये नाहीये, त्यांच्या धमकीवरती गेलेल्या माणसांच्या विरोधामध्ये नाहीये, तर आमचा लढा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या जुलूमशाहीच्या, ठोकशाहीच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे, आणि तो लढा येत्या 20 तारखेला आपल्याला जिंकायचा आहे बांधव। आज या भागामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, या भागामध्ये पोरांच्या शाळांचा प्रश्न आहे, या भागामध्ये एकही चांगली MIDC माजी मुख्यमंत्र्यांना उभी करता आलेली नाहीये। ह्या प्रचंड मोठे प्रश्न या भागातले आहेत, आणि आज आमच्या समोर विकासाचा वारसा नावानं त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला पाठवलेला आहे। त्या पुढच्या पिढीला या नागेलीतले किती प्रश्न माहिती आहेत, या नागेलीमध्ये कोणती माणसं राहतात, त्यांचे कोणत्या अडचणी आहेत, त्यांचे प्रश्न कोणते आहेत, त्यांच्या शेतामध्ये काय पिकतं यातलं नेमकं काय माहिती आहे, शून्य माहिती आहे। तुमच्या आमच्या दुःखाचं काहीच घेणं देणं नाहीये। आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? कापूस 2013 साली 7,500 रुपये भाव होता, आता काय भाव आहे कापसाला? 6,000 रुपये भाव आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी कारखान्याचे भाव जाहीर केले, बऱ्याच जणांचं गुळाळ सुद्धा सुरुवात झालं, त्यांनी त्यांच्या ऊसाला 3500, 3700, 3800 रुपये भाव दिला। भाऊराव चव्हाण काय भाव देतोय? 2500 रुपये भाव देतोय, आणि 2500 रुपये
परवडत नाही. परवडा 140 आपल्याकडेच आहे असं सांगितलंय त्यांनी. मी कारखान्यावरती ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये मोर्चा काढला होता, रुग्ण मोर्चा. हा, तुमच्या गावातले बरेच जण मोर्चामध्ये आलेले होते. त्यावेळेला ही एकच मागणी मी त्या ठिकाणावरती केलेली होती आपल्या सगळ्यांच्या समोर, की उसाला 3.5 देऊ नका, आम्हाला 3200 तरी भाव द्या. ही मागणी त्या ठिकाणावरती केली होती. तिथं रुग्ण घेऊन गेल्यावरती 1,500-2 हजार शेतकरी त्या ठिकाणावरती कारखान्यावर आले होते आणि छत्री घेऊन बसल्या होत्या. बरोबर आहे बघा. हा, छत्री घेऊन फारी घेऊन भाषण चालूच होतं. पाटील तुम्हाला सांगायलो, त्या ठिकाणावरती कारखाना प्रशासनानं सगळे त्यांच्या सोबतचे टगे गुत्तेदार टक्केवारीवाले जेवढे होते त्यांच्या सोबतचे, कारण त्यांच्या सोबत जे आहेत ते सगळे लाभार्थी आहेत आणि इकडे सगळे निष्ठावान आहेत, त्या सगळ्या गुंडांची फौज त्यांनी बोलून घेतली होती की बाबा बालाजी गाडी मोर्चा घेऊन यायलाय आणि इथं काही झालं तर तुम्ही त्याला झपके द्यायला तिथं थांबा. आणि 180 ते 200 पोलीसवाले, QRT दंगल नियंत्रक पथक, कशासाठी? कारखान्यावर येणाऱ्या सभासदांसाठी. आणि म्हणून मला इतकंच सांगायचंय की या भागातल्या नेमक्या कोणत्या लोकांच्या हिताचं काम माजी मुख्यमंत्र्यांनी केलंय त्याचं उत्तर इथं समोर येऊन त्यांनी दिलं पाहिजे. हा कारखाना कोणाच्या बापाच्या घरची जागीर नाहीये, त्या कारखान्याचे मालक आपण आहोत. तो आपल्या मालकीचा कारखाना आहे. तुमच्या माझ्या बापजाद्यांनी 1-1 रुपया दिला आणि त्यानंतर भाऊराव चव्हाण कारखाना उभा राहिलेला आहे. तो कुणाच्या बापाच्या घरची जागीर नाहीये. आणि जर कोणी माईचा लाल पुढे येऊन तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही अशोकराव चव्हाणांना विरोध केल्यावरती तुमचा ऊस जाणार नाही, तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या, आम्ही तिथं रुग्ण घेऊन तुमच्या धुऱ्यावरती उभा राहू. कोण माईचा लाल तिथं ऊस तोडत नाही बघूया, कारण हा कारखाना कुणाच्या बापाच्या घरची जागीर नाही, ती सांगायची वेळ या निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे. त्याचबरोबर बांधवांनो, हा कारखाना हा तुमचा माझा आहे, म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये चोरांच्या तावडीतून सोडून तो कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीमध्ये आला पाहिजे, आपल्या हातात आला पाहिजे. ती सुद्धा भूमिका इथून पुढे पप्पू पाटील तुम्हाला घ्यावी लागणार आहे. बांधवांनो, त्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही बघितलं, अनेक लढ्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरून लढलो. त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची आहे. आज सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला भाव नाहीये, ऊसाला भाव नाहीये आणि दुसरीकडे पोरांच्या हाताला काम नाही. आणि 2013 साली कापूस 7,500 होता, आता 7,500-8,000 हजार आहे. पण 2013 साली DAPचं पोत 600 रुपयाला भेटत होतं, आता कितीला भेटायलंय? 1,500 रुपयाला भेटायलंय. 2013 साली गॅस 400 रुपयाला भेटत होता, आता कितीला भेटायलाय? आता इकडं लाडकी बहिणीच्या नावाखाली पैसे दिल्या चाललेत आणि इकडं सोयाबीनचं तेल किती रुपये किलो झाले? आता 150 रुपये किलो झाले. त्याचबरोबर लाडकी बहीण आली आणि 60 वर्षाच्या मध्ये लाडकी बहिणीला दिले. 60 वर्षाच्या वरच्या ज्या बाया आहेत त्या लाडक्या बहिणी नाहीत, त्या सरकारच्या सावतर बहिणी आहेत मध्ये, त्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळं हे आपण बोलू जरा 2 मिनिटांना, यांना सांगू द्या. तर त्यामुळे विषय असा आहे की हे सगळं सरकार चोरांचं, लुटमारांचं आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी एका जागी आलेले आहेत. त्यामुळं काँग्रेसमधले भ्रष्टाचारी बीजेपी वाले घेऊन गेले, राष्ट्रवादीतले भ्रष्टाचारी बीजेपी वाले घेऊन गेले, उबाटातले शिवसेनेतले भ्रष्टाचारी बीजेपी वाले घेऊन गेले. त्यामुळं देशातलं लुच्चे, लफंगे, चोर, लुटारू एकाच छताखाली भेटणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्या पक्षामध्ये आता आपले माजी मुख्यमंत्री गेलेले आहेत, म्हणजे कोणाच्या रांगेत जाऊन बसलेत आणि कोण आहेत याचं व्याख्या आणि याचा अर्थ आता तुम्हाला लावायचा आहे. त्यामुळे अधिक सांगणं नाहीये. आता बरेच जण जोमानं काम करतायत, काही जण मोजकेच जे आहेत मुठभर गुत्त भेटल, कोणाला 10 लाखाचा शब्द दिलाय, कोणाला 50 लाखाचा शब्द दिलाय, कोणाला 1 कोटीचं काम, नुसते शब्द दिलेत, गाजरं वाटलेत, गाजरं. तुम्हाला सांगतो यांच्यापेक्षा ते चायनीज बॅटरी तरी जास्त काळ टिकते. आपण जाणतो ना मुदखेडच्या बाजारावर हारमाल 20 रुपयाची, ती बॅटरी तरी चांगल्या गॅरंटीची आहे. पण यांचे शब्द म्हणजे इतके तुफान आहेत की यांचे शब्द म्हणजे लोकांना कायम भूलतापा देणारे आहेत. त्यामुळे हे गाजरे यांनी वाटलेत. निवडणुका जवळ आल्या की नारळाची गाडी घेणे आणि गाव धरायचं, नारळ फोडायचं, गाव धरायचं, नारळ फोडायचं. तुमच्या गावात 5 कोटीचं नारळ फुटले की नाही? एक नारळ 5 कोटीचं फुटले. त्यामुळं असे नारळ निवडणुका होईपर्यंत फोडायचे,
निवडणुका संपल्या, निवडून आल्या की मतदारांच्या हातामध्ये नारळ गाजर द्यायचं, 5 वर्ष साहेब गायब, साहेबांचे सगळे पेय गायब, आणि मग चमचे चहापेक्षा किटल्या गरम, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळं ही सगळी यंत्रणा जर मोडीत काढायचं असेल तर आपल्याला यांना घरी बसवावं लागणार आहे. आणि घरी बसवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक अधिकार दिलेला आहे, आणि तो अधिकार म्हणजे कोणता अधिकार आहे? मतदानाचा अधिकार. एक बटन दाबलं, नागेलीत बटन दबलं की शिवाजीनगरच्या बंगल्यावर करंट पोहोचणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे इथल्या बटनाचा करंट तिथपर्यंत पोहोचवण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. कारण त्यांनी नागेलीतल्या एखाद्या निष्ठावान काँग्रेसच्या किंवा त्यांच्या संघ राहणाऱ्या माणसाला कधी मोठं केलं नाही. त्यांनी कोणाला मोठं केलं? काम करायचं नागेलीतल्या लोकांनी, नागेलीकरांनी काँग्रेसचं किंवा अशोकराव चव्हाणांचं, आणि मोठं होणार अमर राजूरकर, स्वामी किंवा बाहेती, हे जे असले लोक आहेत, हे असले लोक मोठे होणार. म्हणजे देशी लोकांनी काम करायचं आणि जर्सी लोकांनी कारभार करायचा, हा अशोकरावांचा विषय आहे. त्यामुळं तुम्हाला ठरवायचंय इथून पुढे जर्सी का देशी, हे तुम्हाला ठरवायचंय. परिस्थिती भयानक आहे, पोरांच्या हाताला काम नाहीये. आज नागेलीतले कमीत कमी 50 पोरं निजामाबाद, हैदराबाद, पुणे आणि मुंबईला कंपन्यांमध्ये कामाला गेले. गोरगरिबांची पोरं आहेत. काय या पोरांना या मुदखेडमध्ये एखादी MIDC माजी मुख्यमंत्र्यांना उभी करता आली नाही, किंवा भोकरमध्ये किंवा अर्धापूरमध्ये का उभी करता आली नाही, याचा सवाल येणाऱ्या कालखंडामध्ये विचारावा लागणार आहे. त्यामुळं लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आपण वापरूया, तो सवाल आपण विचारूया, आणि या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये नागेलीनं उभा राहावं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये, मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये नागेली अत्यंत हिरिरीनं पुढे उभी होती, आणि या देशाला मराठवाड्याला स्वतंत्र करण्यामध्ये तुमच्या गावानं वाटा उचललेला आहे. हा दुसरा स्वातंत्र्य संग्राम आहे. आपल्या मतदारसंघाला स्वतंत्र करण्यासाठी नागेली पुन्हा एकदा पुढाकार घेईल, आणि जसा लोकसभेला तुम्ही कौल दिला त्याच प्रकारचा कौल याही वेळेला विधानसभा आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुकामध्ये द्याल, हीच अपेक्षा मी या ठिकाणावरती व्यक्त करतो. आपल्या गावातील आदरणीय दादाराव पाटील असतील, गणपतराव असतील, बालाजीरावजी नागेलीकर असतील, हे खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत सातत्यानं काम करत आहेत. त्यामुळं पुनश्च एकदा विनंती करतो, येत्या 20 तारखेला मोठ्या बहुसंख्येनं पंजा या निशाणीवरती आपण मतदान करावं, ही माय मौल्यांना आणि सर्व नागरिकांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.